मार्क इंग्लिश. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. हिमदंश म्हणजे फ्रॉस्टबाईट. अतिथंड हवेमध्ये शरीर गोठते त्याला हिमदंश म्हणतात. आपले शरीर बाह्य वातावरणातील तापमान बदलांना प्रतिसाद देत असते आणि शरीराच्या आतील तापमान स्थिर ठेवण्याचा प्रयत्न सतत करत असते. घाम येणे, दात वाजणे, अंग थरथरणे आदी प्रकार म्हणजे बाह्य तापमानामध्ये शरीराच्या आतील तापमान स्थिर ठेवण्याच्या धडपडीमधील काही दृश्य परिणाम आहेत. थंड हवेमध्ये शरीर सर्वप्रथम हातापायांचा रक्तपुरवठा कमी करून हृदय, यकृत, मूत्रपिंडे, मेंदू यांच्याकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या मोठ्या करते. त्यामुळे हातपाय गार पडू लागतात. पायांकडे तर मुळातच रक्तपुरवठा कमी असतो. त्यामुळे पायांना हिमदंशाचा फटका लगेच बसतो. हिमदंश म्हणजे शरीरातील पेशींचे गोठून जाणे. पेशीच्या आतील पेशीद्रव गोठून घट्ट होणे आणि दोन पेशींमधील प्लाझ्मा गोठणे असे तीव्रतेनुसार हिमदंशाचे दोन प्रकार आहेत. पेशींच्यामध्ये असणारा प्लाझ्मा गोठणे हा कमी तीव्रतेचा हिमदंश आहे. त्यामुळे कातडी काळी पडते, पण कातडीच्या खालील स्नायू आणि हाडे वाचतात. परंतु जेव्हा पेशी स्वतःच गोठते त्यावेळी पेशी अर्थातच फुगते आणि मग फुटते. हा प्रकार सर्वात धोकादायक असतो. अशा हिमदंशामध्ये हात किंवा पाय कापण्यापासून गत्यंतरच नसते. हा वातावरणातील बदल जेव्हा सावकाश होतो त्यावेळी अवयवाचे नुकसान सर्वात जास्त होते आणि ज्यावेळी शरीर थंड हवेमध्ये गार पडते, परत थोड्या उबदार हवेमध्ये गरम केले जाते आणि पुन्हा थंड हवेमध्ये उघडे पडते, त्यावेळी गार गरम चक्र सुरू होते आणि अवयव अशा स्थितीमध्ये हिमदंशाची अधिकच वाईट शिकार बनतात. मांसाचा तुकडा डीप फ्रीजमध्ये बराच काळ टिकून राहतो, परंतु दररोज काही तास आत ठेवायचा आणि थोडा वेळ गरम हवेमध्ये बाहेर ठेवायचा. असा प्रकार केला की तो तुकडा लवकर नासतो. नेमका हाच प्रकार मार्क आणि फिल यांच्या पायांच्या बाबतीत माउंट कुकमधील मिडल पीक गुहेमध्ये झाला होता. त्यामुळे त्या दोघांचे दोन्ही पाय प्रत्यक्षात शब्दशः नासले होते. हिमदंश हा अतिउंचीवरील विरळ हवामानापेक्षा अतिथंड हवेशी जास्त संबंधित आहे. मार्क इंग्लिश. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. अतिउंचीवरील विरळ हवामानात होणारे आजार. सह्याद्री पर्वतराजीमधील कोणत्याही शिखर यात्रा किंवा ट्रेकिंग मोहिमा आणि हिमालयातील गिरिभ्रमंती यांमध्ये निश्चितच फरक आहे. मुख्यत्वे करून अतिउंचीवरील कमी प्राणवायू असलेली विरळ हवा हा हिमालयातील गिरी मोहिमांमधील मुख्य अडसर असतो. बाकी इतर आरोग्यविषयक घेण्यात येणाऱ्या काळजींचा, उदाहरणार्थ पडझड, सर्दी, ताप यांचा या लेखात विचार करण्यात आलेला नाही. पर्वतीय आजार हे मुख्यत्वे करून दोन प्रकारचे असतात: पोटाचे आजार आणि प्राणवायूच्या कमतरतेमुळे होणारे आजार. पर्वतातील झऱ्यांमधून सुंदर स्फटिक जल वाहत असते. ते पिण्याचा मोह सर्वांनाच होत असतो, परंतु त्यामध्ये क्षारांचे प्रमाण खूप असते. मुख्यत्वे करून अभ्रक खूप मिसळलेले असते. शिवाय त्या झऱ्यांमध्ये अधिक उंचीवर असणाऱ्या एखाद्या वस्तीचे सांडपाणीही मिसळले असल्याची शक्यता असते. त्यामुळे हे पाणी प्यायल्यास जुलाब आणि उलट्या सुरू होऊ शकतात. मूळ ट्रेकिंगमधील गंमत निघून जाते. म्हणून असे पाणी पिताना बाटली किंवा भांड्यामध्ये थोडा वेळ स्थिर होऊ देणे किंवा त्यात आयोडीनच्या गोळ्या किंवा 0B वापर करून नंतरच पिणे हितकारक असते. समुद्रसपाटीवर हवेमध्ये 21% प्राणवायू असतो. जसजसे उंच जाऊ तसतसे या प्राणवायूचे प्रमाण कमी होत जाते, कारण मुळात हवाच कमी गुरुत्वाकर्षणामुळे विरळ झालेली असते. हे प्रमाण 4000 मीटर्स उंचीवर 13 ते 15% आणि 5500 मीटर्स उंचीवर 10 ते 11% इतपत असते. याचा उलटा अर्थ असा होतो की एका श्वासामध्ये जितका प्राणवायू समुद्रसपाटीवर असताना फुफ्फुसामार्गे तांबड्या पेशींमध्ये
शोषला जातो त्याच्या निम्म्यापेक्षा थोडा कमीच 5,500 मीटर्स उंचीवर रक्तामध्ये येतो. म्हणजेच ठराविक कामासाठी मनुष्याला या उंचीवर दुपटीपेक्षा जास्त वेळा श्वासोच्छवास करावा लागतो किंवा थोड्या थोड्या श्रमाने देखील खूप दमल्यासारखे वाटते. आपला मेंदूसुद्धा या परिस्थितीला रक्तातील तांबड्या पेशींची संख्या वाढवून प्रतिसाद देत असतो. यालाच परिस्थितीशी जुळवून घेणे किंवा विरळ हवामानाशी समरस होणे, ॲक्लमटायझेशन असे म्हणतात. यासाठी थोडा अवधी शरीर घेत असते. म्हणूनच 3,000 मीटर्स उंचीनंतर प्रत्येक 300 मीटर्स वर चढताना एक जादा दिवस थांबून शरीराला अवधी देणे श्रेयस्कर असते. हिमालयातील अतिउंचीवर राहणाऱ्या शेर्पा लोकांमधील ही शरीर समरसता जन्मापासूनच झालेली असते. त्यामुळे ते लोक आपल्यापेक्षा अधिक गतीने चालू शकतात आणि अधिक बोजा सहन करू शकतात. हौशी गिरिभ्रमणांच्या बाबतीत शरीर समरसतेसाठी पुरेसा वेळ दिला जात नाही. हल्ली कमी दिवसात जास्तीत जास्त ठिकाणे दाखवण्याची विविध प्रवासी संस्थांची चढाओढ लागली आहे. त्याचे प्रतिबिंब या अशा डोंगरयात्रा आयोजित करणाऱ्या संस्थांमध्ये पडले नाही तरच नवल. जर पुरेशी काळजी घेतली नाही किंवा आपल्या शरीरातच काही अनुवंशिक किंवा शारीरिक दोष असतील तर कमी दाबामुळे फुफ्फुसातील प्राणवायू आणि कार्बन डायऑक्साईडच्या देवाणघेवाणीचा व्यवहार कमी प्रमाणात होऊ लागतो. रक्तातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे मेंदूचा प्रतिसाद म्हणून शरीराच्या बाकी सर्व वाहिन्या प्रसरण पावतात आणि फुफ्फुसांच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. परिणामी एक दुष्ट चक्र तयार होऊन फुफ्फुसे आणि मेंदू आणि इतरही अवयवांना सूज येते. यालाच पर्वतीय आजार असे म्हणतात. लक्षणांच्या तीव्रतेनुसार याचे कमी, मध्यम आणि तीव्र असे 3 प्रकार पडतात आणि त्यानुसार त्यांच्यावरील उपचार करता येतात. या आजाराची प्राथमिक लक्षणे 3,000 मीटर्सपासून लक्षात येऊ लागतात. डोकेदुखी, उलटी, मळमळ, धाप लागणे, अंग गळून जाणे ही प्रमुख प्राथमिक लक्षणे आहेत. मुळातील शारीरिक आजार उदाहरणार्थ दमा, हृदयविकार, रक्तदाब, रक्तक्षय किंवा तात्कालिक सामान्य आजार उदाहरणार्थ ताप, सर्दी, खोकला हे सारे असल्यास हीच लक्षणं 1,500 मीटर्स उंचीवर पोहोचल्यावर सुद्धा दिसू शकतात. मध्यम आजारामध्ये रक्तातील कमी प्राणवायूचा मेंदूवर परिणाम होतो आणि चक्कर येणे, तोल जाणे, अंदाज चुकणे, भास होणे, अकारण चिडचिड होणे आदी लक्षणे दिसू लागतात. तीव्र स्वरूपात हाच आजार मेंदू आणि फुफ्फुसे यांच्या सुजेमुळे बेशुद्ध पडणे, अंग काळे निळे पडणे, तोंडातून रक्त आणि फेस येणे आणि प्रसंगी मृत्यू ओढवणे इतके भयानक रूप घेऊ शकतो. पर्वतीय मोहिमांमध्ये विरळ हवामानाशी जुळवून घेताना निसर्गाशी एकरूप होणे जरुरीचे असते. हा आजार नेमका कोणाला होईल आणि कोणाला होणार नाही याची पूर्वसूचना देणारी कोणतीही वैद्यकीय यंत्रणा सध्या अस्तित्वात नाही. धन्यवाद.